नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महानगर पालिका आयुक्त अभिजीत चौधरी ने वर्ष 2025-2026 का बजट किया पेश। तो आइए देखते हैं बजट पर हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। दोन 2024-25 चा सुद्धा आहे आणि 2025-26 नियोजित आपण अंदाजपत्रक तयार केलेलं आहे. मनपावर बजेटचं जे बजेट तयार केलं आहे त्याच्या आज आपण त्याचं विश्लेषण करतो आहोत. त्या संदर्भात आजची आपली प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे, त्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मी जे आपलं बजेट संदर्भातलं मनोगत आहे ते आपल्या समोर मांडतो. त्याच्यामध्ये डिटेल्स जी आपली आकडेवारी असणार आहे ती आकडेवारी प्रत्येक विभागाचं जो काही आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे आणि काही महत्त्वाचे ठळक प्रोजेक्ट्स जे आम्ही घेणार आहोत तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती देऊ. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 103 व कलम 104 नुसार सन 2024-25 चे सुधारित अंदाजपत्रक त्याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक जी आहे ती 1234.98 कोटी, यामध्ये महसूल तसेच महसुली जमा 4067 कोटी असे एकत्रित जमा 53,5302.45 कोटी एवढे जमा टोटल आणि खर्च 4603 कोटी याच्यासह 698.87 कोटी शिल्लकीचा हा 2024-25 चा आपला सुधारित अंदाजपत्रक असणार आहे. आणि जो पुढच्या वर्षीचा आपला अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये ते आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 95 साठी सादर करत असतो. त्याच्यामध्ये जी आपली सुरुवातीची सुधारित बजेट मधली ओपनिंग बॅलन्स असतो म्हणजे 698 करोड जो आपला ओपनिंग बॅलन्स असणार आहे आणि अपेक्षित जमा म्हणजे एकूण टोटल रिसीट्स जे आहेत आम्हाला त्या 4739 कोटी अपेक्षित आहे. असा एकूण 5438.61 कोटी ही टोटल रिसीट्स साईडला असणार आहे आणि अपेक्षित खर्च जो आहे तो 5399.05 कोटी आमचा अपेक्षित आहे 2025-26 मध्ये. आणि हे सगळं केल्यानंतर एकूण आपला जो शिल्लकीचा अर्थसंकल्प आहे हा 39.56 कोटीच्या शिल्लकीचा अर्थसंकल्प आपण आज सादर करत आहोत. परिवहन उपक्रमासाठी यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी आपल्याला आता सांगणार आहे. एकदा माझं निवेदन आपल्यानंतर आपले जर काही हे असतील प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये मला डिटेल्स मग उत्तर देता येईल. तर परिवहन उपक्रम जे आहे त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेच्या बजेटमधून आपण त्यांना काही क्रॉस सबसिडायझेशन जे असतं ते करत असतो. तर 2024-25 च्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये साधारणतः 165 कोटी रुपये आपण रक्कम तशी ठेवली आहे जी आपण ट्रान्सपोर्ट युनिटला 24-25 मध्ये एकूण वर्ग करणार आहोत आणि 25-26 साठी 170 कोटी एवढी जी रक्कम आहे ती आपण परिवहन विभागाला वर्ग करणार आहोत. आपल्याला एकूण 4739 कोटी हा टोटल रिसीट्स अपेक्षित आहे. तिच्यामध्ये मनपाची जी स्वनिधी आहे म्हणजे मनपाच्या स्वतःच्या याच्यात आहेत तर 3572 कोटी ही मनपाची स्वनिधी असणार आहे आणि शासनाकडनं आम्हाला जे अनुदान प्राप्त होणं अपेक्षित आहे ते म्हणजे 1167.54 कोटी 1167.54 कोटी. आणि जर आपण महसुली खर्च आणि भांडवली खर्च बघितला तर 2025-26 मध्ये एकूण महसुली खर्च हा 2364 कोटी व भांडवली खर्च हा 2872 कोटी एवढा अपेक्षित आहे. म्हणजे भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा जास्त आहे. वेगवेगळे जे आपले उत्पन्नाचे स्रोत आहेत त्या स्रोतांमध्ये एक महत्त्वाचं जे उत्पन्न आहे आपलं की जे आपल्याला जीएसटीच्या कंपेन्सेटरी ग्रँट्स येत असतात शासनाकडनं. त्याच्यामध्ये 24-25 मध्ये आम्हाला साधारणतः 1640 कोटी जे आहे ते प्राप्त होतील. दरवर्षी याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत असते तर साधारणतः 8% एवढी
इन्क्रीमेंट कन्सिडर करून 2025-26 मध्ये 1772 कोटी इतक्या जीएसटीच्या ज्या ग्रँट्स आहेत त्या शासनाकडून प्राप्त होणं अपेक्षित आहे। आणि मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटीच्या अगेन्स्ट आम्हाला निधी मिळत असतो, त्याच्यामध्ये साधारणतः 70 कोटी निधी जो आहे तो 25-26 मध्ये आपल्याला प्राप्त होईल असं अपेक्षित आहे। मालमत्ता कर हा दुसरा एक आपला फार महत्त्वाचा सोर्स ऑफ इन्कम आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तर आजच्या घडीला साधारणतः 6.68 लक्ष एवढ्या मालमत्ता ज्या आहेत त्याचं आपण जीआयएस सर्वेक्षण करून घेतलं, प्रॉपर आपल्याकडे जीआयएस मॅपिंग झालेलं आहे। या चालू म्हणजे 24-25च्या वर्षामध्ये साधारणतः आपण 11,063 इतक्या नवीन मालमत्ता ज्या आहेत त्या आपल्या सर्वेक्षणातून किंवा काही लोकांनी आपल्याकडे ऍप्लिकेशन करून त्या आपल्या टॅक्स मिनिट मध्ये आल्या आणि त्यांचं चालू डिमांड 4.52 कोटी आणि बकाया जी आपण ज्या नव्याने निदर्शनास असेल तर तेव्हा काही 6 वर्ष पाठीमागे जाऊन त्यांच्यावर टॅक्सेशन आपण लावत असतो, तर तो बकाया पकडून साधारणतः 19.87 कोटी एवढी जी रक्कम आहे ती तेवढ्या रकमेच्या नवीन मालमत्तांचं सर्वेक्षण जे आहे ते 24-25 मध्ये आपल्याकडे ऍडिशन झालेले आहे। यावेळेस पहिल्यांदाच आपण 24-25 मध्ये भारतीय डाक सेवेमधून कराची बिल जी आहेत ती आपल्या ज्या मालमत्ता धारक आहेत त्यांना द्यायचा हे केला होता। त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडे 2,82,955 एवढ्या मालमत्तांना स्पीड पोस्टद्वारे आपण बिल जी आहे ती दिली। काही जे आहेत आपल्या रेकॉर्ड मधले ऍड्रेसेस जे आहेत ते पोस्टल ऍड्रेसच्या रिक्वायरमेंट नुसार नसल्यामुळे ते ऍड्रेसेस आता आपण अपडेट करणार आहोत, जेणेकरून 100% किंवा किमान जास्तीत जास्त 90% तरी आपण आपली जी बिलं आहेत ती स्पीड पोस्टने डिलिव्हर करू शकू, उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी त्याचा लाभ घ्यावा हे पण मी आपल्या मार्फत एक हे करतो आवाहन। 2025-26 मध्ये आपण चॅटबोटच्या हे आहे व्हॉट्सअप मध्ये जे आपलं आहे चॅटबोटच्या माध्यमातून आपण काही सुविधा सुरू करतो, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवरून सुद्धा आपली बिलांची जे पेमेंट आहे प्रॉपर्टी टॅक्स ते करता यावं याची आपण सुविधा आता नवीन वर्षामध्ये उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून लोकांना अधिक सुलभपणे त्यांचं जे प्रॉपर्टी टॅक्सचं बिल असेल ते भरता येईल। एक नवीन आपण जी हे सुरू करतो की ग्रीन बिल्डिंग जे आहे, ज्यांना ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे 4 जर हे आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आपण इन्सेंटिव्ह म्हणतो, जर काही चांगली कामं केली असतील त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये इन्सेंटिव्हाइज करतो, त्यांना सूट देतो। तर अशामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा पूर्वी मिश्र खत तयार करण्याचं असेल किंवा सौर ऊर्जेचा वापर असेल किंवा एसटीपी नुसार वॉटर रिसायकलिंग असेल, तर हे 4 जर आयटम्स असतील तर आपण आतापर्यंत सामान्य करामध्ये 10% त्यांना सूट द्यायचो। तर या 4 आयटम्स बरोबर जर आता त्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन असेल तर त्यांना आपण सामान्य करामध्ये अतिरिक्त काही सूट जी आहे ती प्रस्तावित केलेली आहे। तर या योजनांचं सुद्धा अंमलबजावणी या विभागामार्फत होत असते। तर त्याची माहिती थोडक्यात एक द्यायची म्हणजे अमृत 1 मधनं जे आहे आपल्याकडे जे एकूण 32 जे आहे ESR बांधणं अपेक्षित होतं आणि 377 किलोमीटर पाईपलाईन टाकणं, तर त्यातले 27 जलकुंभ जे आहे ते पूर्ण होऊन कमिशन झालेले आहेत। अतिरिक्त 4 पण आपले आता कमिशन होण्याच्या मार्गावर आहे, एकाचं बांधकाम सुरू आहे आणि 377 किलोमीटर पाईपलाईन पूर्णतः कंप्लीट झालेली आहे। डबल डेकरचं जे आपलं ESR होता तो भारतातला पहिला डबल डेकर ESR जो आहे तो आपल्याकडे नागपूरमध्ये बांधला गेला आहे, त्याचं बांधकाम देखील कंप्लीट झालेलं आहे। याचा फायदा आपल्याला असं झालेला आहे